जवळची लोक उद्ध्वस्त करतात, घरातली लोक रडवतात. जवळची लोक तुम्हाला त्रास देतात, शेजारी राहणारी लोक तुमच्यावरती जळतात. तुम्ही ज्यांच्यावर मनापासून प्रेम करताय तीच लोक तुमचा विश्वासघात करतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. बऱ्याच वेळा आपल्याच घरातली, आपल्याच जवळची, आपल्याच नात्यातली लोक आपल्याशी वाईट वागतात, आपल्याशी शत्रुत्वाने वागतात, आपल्याला त्रास देतात, आपल्याला टॉर्चर करतात, आपल्याला रडवतात. बघा, कितीही मोठी समस्या असेल, कुणीही तुम्हाला त्रास देत असेल, कुणीही तुम्हाला उद्ध्वस्त करत असेल, कुणीही तुम्हाला रडवत असेल, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल असे 3 उपाय सांगणार आहे. यापैकी एक जरी उपाय तुम्ही केला, तुमचा कितीही मोठा असणारा शत्रू, तुम्हाला उद्ध्वस्त करणारा शत्रू, तुमच्यावर जळणारा तुमचा शत्रू तुमच्या पायावर नतमस्तक होईल. या तिघांपैकी एक जरी तुम्ही उपाय केला तर तुमच्या आयुष्यात जो तुमच्याशी वाईट वागत होता तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर किंवा तुम्ही जे म्हणाल, तुम्ही जसं सांगाल, तुम्ही जसं बोलाल, अगदी तो तसं करेल. आता सगळ्यात पहिला उपाय, आठवड्यातील कुठल्याही दिवशी, जो दिवस तुम्हाला योग्य वाटतोय, ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे त्या दिवशी हा पहिला उपाय. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट काळी हळद. काळी हळद, ज्याला आयुर्वेदिक हळद असं म्हणतात. मला वाटतं हळदीचे पण 3 ते 4 प्रकार आहेत. मला पिवळी हळद माहिती आहे आणि काळी हळद माहिती आहे. त्यात एक तिसरी हळद पण येते जी विदेशातून आपल्या देशामध्ये येते, पण तिचं नाव मला माहिती नाही. आता काळी हळद तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानातून सहज तुम्हाला ती घेता येईल. सगळ्यात पहिले काय करायचं तर काळ्या रंगाचे कापड, छोटं असतं एक वस्त्र तुम्हाला काळ्या रंगाचं घ्यायचं आहे आणि त्या वस्त्रामध्ये तुम्हाला काळ्या हळदीचा हा एक छोटासा तुकडा ठेवायचा आहे. त्यासोबत तुम्हाला त्याच्यामध्ये 5 तुरटीचे खडे, बघा मोजून 5 तुरटीचे खडे ठेवायचे आहे. 5 भीमसेनी कापराचे तुकडे ठेवायचे आहे. यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा बडीसोप घालायची आहे आणि एक चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे. सगळं साहित्य त्या कापडावरती ठेवलं की त्यानंतर तुम्हाला एक तमालपत्र म्हणजे तेजपत्ता घ्यायचा आहे. तेजपत्त्यावरती काळ्या पेनाने किंवा काळ्या मार्करने, स्केच पेन, बॉल, जो तुमच्याकडे पेन असेल त्या पेनाने तुम्हाला त्या तमालपत्रावर म्हणजे त्या तेजपत्त्यावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जे पण नाव असेल शत्रूचं, रोहन असेल, तुमच्या घरातला एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देते, तुमचा सासरा असेल, तुमची जाऊ असेल, पती असेल, ऑफिसच्या ठिकाणी कोणी त्रास देते, शेजारी कोणी असेल, फक्त त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायचं आहे आणि हे तमालपत्र त्या कापडामध्ये ठेवून तुम्हाला त्या कापडाला छान एक गाठ मारायची आहे. आता तुम्हाला एक छान त्याची पोटली तयार करायची आहे. तयार केलेली पोटली जी आहे ही उजव्या हातात घ्यायची आहे. हात हलकाच असा बंद करायचा आहे. दोनही डोळे बंद आहेत. जो व्यक्ती त्रास देतोय, ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय, त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. ती व्यक्ती तुमच्याकडे येत आहे, ती व्यक्ती तुमची माफी मागत आहे, ती व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे, अशी पॉझिटिव्हिटी तयार करायची आहे. ठीक आहे. यानंतर बघा, एक पॉझिटिव्हिटी तयार केल्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र 51 वेळा म्हणायचा आहे. मंत्र खूप सोपा आहे, व्यवस्थित ऐका. वश वश कुरु कुरु स्वाहा. 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 हा मंत्र म्हणायचा. हा मंत्र म्हटल्यानंतर ही जी हातात असणारी पोटली आहे ही त्या दिवसापासनं 21 दिवस आपल्याजवळ ठेवा. तुम्ही उशीखाली ठेवा, तुम्ही देवघरात ठेवा, घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यात किंवा तुमच्या खिच्यात ठेवा. रोज 21 दिवस एकांतात, निवांतात सांगितलेला मंत्र म्हणून ही पोटली 21 दिवस रोज चार्ज करायची, फक्त एकदा, आणि दिवसभर ही पोटली घरात किंवा सोबत ठेवायची. 21वा दिवस असेल त्या 21व्या दिवशी ही पोटली अभिमंत्रित करून सांगितलेला मंत्र म्हणून घराच्या बाहेर घेऊन जायची आणि एखादं मोठं झाड असेल तिथे ती सोडून यायची. 21 दिवसांमध्ये किंवा 21 दिवसांच्या फार एक 4-5 दिवसांमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केला आहे ती व्यक्ती तुमची
म्हणजे ती व्यक्ती पूर्णतः तुमच्याकडे वश असेल. 21 दिवसांमध्येच मी तुम्हाला सांगते की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती व्यक्ती कायम म्हणजे तुम्ही जे म्हणाल, तुम्ही जे सांगाल ते ऐकेल. जी व्यक्ती तुम्हाला किंमत देत नव्हती, तुमच्यावर जळत होती, तुम्हाला रडवत होती, ती व्यक्ती बघा, ती व्यक्ती तुम्हाला शरण येईल. ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते शत्रुबाधा निवारण करणाऱ्या आणि वशीकरणाशी निगडीत असणाऱ्या, जर तुम्ही या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्यात आणि तंत्रमंत्र करून त्या गोष्टी जर तुम्ही सोबत ठेवल्यात, 21 दिवस मनोभावे सांगितलेला मंत्र तुम्ही म्हटला, तर त्या 21 दिवसांमध्ये त्या वस्तूंची शक्ती तुमच्या सोबत येईल आणि जी कुठली व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. दुसरा उपाय सांगते, एक लिंबू घ्यायचा आहे. कुठल्याही दिवशी हा उपाय करा. फक्त एक लिंबू घ्या, लिंबू स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर त्या लिंबाच्या वरती तुम्हाला एका काळ्या रंगाच्या पेनाने किंवा काळ्या रंगाच्या मार्करने तुम्हाला त्या लिंबाच्या वरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जो पण तुम्हाला त्रास देतोय, जो पण तुम्हाला रडवतोय, जो पण तुम्हाला सतत टॉर्चर करतोय, फक्त त्याचं नाव त्या लिंबावरती काळ्या पेनाने किंवा कोळशाने लिहिलं तरीही चालेल. नाव लिहिल्यानंतर बघा, हा उपाय शक्यतो रात्री करा. रात्री म्हणजे 10, 11 आणि 12च्या मध्ये करा, लवकर लागू पडेल. नाव लिहिल्यानंतर हे लिंबू घराच्या 4 कोपऱ्यांना फिरवा. स्वतःवरून 7 वेळा हे लिंबू उतरवा, कारण तुम्हाला त्या व्यक्तीचा त्रास आहे. 7 वेळा स्वतःवरून उतरवा. 7व्या वेळी उतरवल्यानंतर हे लिंबू कपाळावर ठेवा. स्वतःच्या कपाळावर 7व्यांदा उतरवलं की हे लिंबू कपाळावर ठेवायचं आणि सुरी घ्यायची, खूप धारदार पण घेऊ नका, आणि स्वतःच्या कपाळावर एक चीर त्या लिंबाला द्या. मध्ये फक्त एक चीर लिंबाला द्या. 2 भाग केले तरीही चालतील, पण 2 भाग केलं तर ते पटकन कपाळाला लागू शकतं. त्यामुळे एक मधी ते लिंबाला चीर द्या, म्हणजे कपाळावरती ते लिंबू थोडंसं कट करा आणि आता हे लिंबू घराच्या बाहेर नेऊन फेकून द्या. हा उपाय तुम्हाला कमीत कमी 7 दिवस करायचा आहे. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही करताय, समजा आज करताय, आज उद्या परवा, असं सलग 7 दिवस. जेव्हा पण तुम्ही हा उपाय कराल तिथून तुम्ही 7 दिवस हा उपाय केला तर 7 दिवसांमध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला आहे ती व्यक्ती पूर्णतः तुमची झालेली असेल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला जो त्रास देत होती, जे काही तुम्हाला सतावत होती, ते सगळंच्या सगळं संपलेलं असेल. त्यानंतर ती व्यक्ती विचार पण करणार नाही तुम्हाला त्रास देण्याचा. तिसरा उपाय सांगते. तिसरा उपाय जो आहे त्यासाठी एक नारळ, श्रीफळ घ्यायचं आहे. एक छान नारळ घ्या. खूप पाणी किती चालेल, फक्त खूप सालं नको असतील तर थोडी काढा. तो नारळ स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर त्या नारळाच्या वरती बघा, त्या नारळाच्या वरती काळ्या रंगाचा धागा 7 वेळा गुंडाळा. 7ही वेळा धागा गुंडाळत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्या ज्या व्यक्तीचा त्रास आहे किंवा ज्या व्यक्तीला वश करायचं आहे. 7 वेळा त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या व्यक्तीला वश करण्यासाठी, म्हणजे त्याचं उच्चारण करून 7 वेळा तो धागा गुंडाळून शेवटी त्याला गाठ मारा. आता हा नारळ जो आहे, हा नारळ आपल्या 2ही हाताच्या ओंजळीमध्ये घ्या. त्या नारळाकडे बघा. त्या नारळाकडे बघून फक्त आणि फक्त एक जो मंत्र मी तुम्हाला सांगते तो मंत्र 51 वेळा म्हणा. मंत्र आहे वश. बघा, मंत्र व्यवस्थित आहे का? वश वश सर्व सिद्धेय प्राप्त. 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 हा एक खूप सोपा मंत्र आहे, पण हा खूप तांत्रिक मंत्र आहे. हा मंत्र 51 वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे हा आपल्या घरामध्ये कुठेतरी गुप्त ठेवायचा आहे. हा नारळ कमीत कमी 1 महिना, 1.25 महिना आपल्या घरामध्ये ठेवा. 1.25 महिन्यात तो काढायचा नाही, हलवायचा नाही, बघायचा नाही, काहीच नाही. एका ठिकाणी फक्त ठेवा. 1.25 महिना लक्षात ठेवा. 1.25 महिना पूर्ण झाला म्हणजे 1 महिना आणि 10 दिवस किंवा फार फार 15 दिवस, तेवढे दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर हा नारळ त्या ठिकाणून काढायचा आणि घराच्या बाहेर जाऊन तो वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा. जी पण शत्रुबाधा असेल, जे पण काही वाईट असेल, जे काही तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय त्या व्यक्तीचं आणि तुमचं काही असेल ते सगळं त्यामध्ये उतरलं जाईल आणि जेव्हा तुम्ही हा नारळ घराबाहेर फेकाल तेव्हा त्यासोबत सगळं संपून जाईल. खूप साधे सोपे उपाय आहेत. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.